जय जोहार. जय आदिवासी मित्रांनो. दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी गुजरातमधील देमोगरा येथे कानबी पीठाजवळ महामार्गावर एक भीषण अपघात घडला. हा अपघात एक दुचाकी आणि एक इको गाडी यांच्या दरम्यान घडला. या अपघातात 2 महिला, एक पुरुष आणि एक छोटं बाळ हे जागीच ठार झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मला फक्त माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की आपल्या सातपुड्यात का एवढे अपघात घडत आहेत, आपल्या लोकांना अपघातामुळे एवढे जीव का गमवावे लागत आहे, तर याचं कारण काय, याला जबाबदार कोण. हा जो अपघात घडला आहे, या अपघातात घटनास्थळी ड्रायव्हरला, जो इक्कोचा ड्रायव्हर होता, त्याला पकडण्यात आले. त्यावेळेस तो नशेच्या परिस्थितीत आढळला. आता मला सांगायचे आहे, मी नेहमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की अपघात का घडतात. मला आपल्या सर्वांना विनंती आहे की गाडी चालवताना बेजबाबदारपणे गाडी चालवू नका. तसेच नशा करून कधीही चालवू नका. काळजी घ्या, हळू चालवा गाडी. पण ऐकतं कोण? आपण तर नेहमी दुर्लक्ष करतात. याचं कारण फक्त हेच आहे की आपण फक्त 1-2 सेकंदासाठी थांबून गेलो तर आपलं काय बिघडणार आहे का? आपण आपल्या ज्या योग्य ठिकाणी, जिथं आपल्याला पोहोचायचं आहे, तिथं आपण पोहोचणार नाही का? हा ॲक्सिडेंट फक्त 1-2 सेकंदाचा असतो. घाई न करता 1-2 सेकंद थांबा आणि काळजीपूर्वक रोडचे नियम पालन करून, 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो का 6 व्हीलर असो का कुठलीही गाडी असो, थोडंसं जपून चालवा, जबाबदारीने चालवा, व्यवस्थित चालवा. नशा करून तर अजिबात चालवू नका. खास करून माझ्या युवांना विनंती आहे, स्पीडने गाडी चालवून कुठं जाणार हो, थोडं हळू चालवा. फक्त आपण एवढे एकटे नाही, आपल्या मागे आपला परिवार आहे, आपले भाऊ बहीण, आपले आईवडील आहेत. यांचा तरी विचार करा, यांच्या मनावर काय परिणाम होत असतील. त्या व्यक्तीला पकडलं, पण तो व्यक्ती त्याच्यावर कारवाई करण्यात आली, पण जे जीव गेले आहे ते परत येतील का? हे अपघात घडतात का घडतात आपल्या सातपुड्यात, याचं मंथन करणं आवश्यक आहे. ह्या गोष्टी आपल्याला समजतील, नाही समजतील हे आपल्यावरनं. पण आपण जर